जेव्हा हा अंमला चालू होता त्यावेळेला आम्हाला 12:15 वाजता पोलीस कंट्रोलवरनं एक मेसेज आला की स्कोडा कारमध्ये 2 अतिरेकी आहेत आणि ते गिरगाव चौपाटीच्या दिशेने येण्याची त्यांची शक्यता आहे. तर माझ्यासोबत आणखी 15 अधिकारी होते. म्हणजे भास्कर कदम होते, संजय गोविलकर होते, तुकाराम ओंबळे होते, निकम होते, आव्हाड होते, अशी बरीच आमची टीम होती. आम्ही 16 जणांना 2 टीममध्ये विभागलं. एक टीम माझ्याबरोबर होती, भास्कर कदम यांची डिटेक्शन स्टाफ आणि त्यांचा जो पथक होता ते, आणि दुसरी टीम होती संजय गोविलकर, तुकाराम ओंबळे, आणखी जे आमचे युनिफॉर्ममधले जे अंमलदार अधिकारी होते त्यांना बॅरिकेडच्या मागे उभं केलं. साधारण 12:30 वाजता ती स्कोडा कार आम्ही नाकाबंदी करत असलेल्या ठिकाणापासून 50 फुटावर येऊन थांबली. आम्ही आमच्या जागेवरनं त्यांना सरेंडर होण्याचे म्हणजे गाडीच्या बाहेर येण्याच्या सूचना वगैरे केल्या, परंतु त्यांना ते ऐकू गेल्या नाहीत की त्यांनी दुर्लक्ष केलं. परंतु त्यांनी हे पाहिलं की डाव्या बाजूला जी चौपाटी आहे त्याची फुटपाथ 9 इंचाची आहे, समोर बॅरिकेड्स आहेत, उजव्या बाजूला ज्या रोड डिवायडरवर मी उभा होतो ते 2.5 फुटाचं आहे. तर एकच मार्ग आता होता त्यांना पळून जाण्यासाठी, तो म्हणजे गाडी यू टर्न घेणे आणि पळून जाणे आलेल्या दिशेने, नरिमन पॉईंटच्या दिशेने. त्याप्रमाणे त्या चालकाने, म्हणजे चालक होता अबू इस्माईल, त्याने तो टर्न घेतला, परंतु स्कोडाचा टर्न पूर्ण त्याला बसला नाही तो, आणि ती गाडी येऊन रोड डिवायडरवर धडकली. त्यासमोरच मी उभा होतो आणि मला क्लिअर दिसत होतं की दोघे ते दिसत होते. अबू इस्माईल ड्रायव्हिंग सीटवर होता आणि कसाब बाजूच्या सीटवर बसला होता. पुन्हा आम्ही आमचं जे आम्हाला शिकवलं जातं ट्रेनिंगमध्ये की सरेंडर व्हा, तर आम्ही पुन्हा त्याला सरेंडर होण्यासाठी सांगितलं, परंतु त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं अबू इस्माईलनी आणि फायरिंग केलं. त्या दरम्यान त्याच्यात जे फायरिंग होतं ते मी चुकून गाडीच्या मागे गेलो त्या स्कोडा कारच्या, आणि आमचे जे भास्कर कदम होते त्यांनी रिटॅलिएशनमध्ये त्यांनी त्याच्या पिस्तलातनं एक गोळी अबू इस्माईलच्या दिशेने मारली. मी मागच्या काचेतनं 3 गोळ्या अबू इस्माईलच्या दिशेने मारून त्याला जखमी केलं. त्यावेळी कसाब हा जो होता तो बाजूच्या सीटवर हँड्सअप स्थितीत बसला होता, म्हणजे त्यांनी ही प्रिटेंडेड टू बी सरेंडर असंच तो बसला होता. आणि त्यांनी तो दरवाजा उघडला आणि तो रस्त्यावर आला. त्याच वेळी आमचे बॅरिकेडच्या मागे जे तुकाराम ओंबळे साहेब होते, संजय गोविलकर होते, आणखी जे आव्हाड होते, निकम होते, साहेब पळत पळत आले आणि तुकाराम ओंबळेच्या जवळ अगदी आमचे कसाबच्या समोर तुकाराम ओंबळे होते. त्यांनी कसाबनी त्याच्या जॅकेटमध्ये लपवलेलं AK-47 काढलं आणि फायरिंग केलं. त्या सर्व गोळ्या आमच्या तुकाराम ओंबळेंना लागल्या. त्याही परिस्थितीत त्यांनी तुकाराम ओंबळे साहेबांनी कसाबवरची ग्रीप जी होती ती ढिली होऊ दिली नाही, आणि त्याचा फायदा आम्हाला कसाबला जिवंत पकडण्यामध्ये झालेला आहे. नंतरचं आपल्याला घटना आहे ती माहितीच आहे.